रामकृष्ण हरी सर्वांना. तर आपण चंद्रभागा नदीवरती आलेलो आहे स्नान करण्यासाठी. स्नान केलेलं आहे. गंध लावत आहेत बघा, आमच्या सासू आहेत तिकडं गंध लावत आहेत. तर सगळेजण आमची फॅमिली, आमचे मुलगा, आमची मंडळी आहे तिकडे, आमची मेहुणी पण आलेली आहे. सर्वजण आपण चंद्रभागेमध्ये स्नान केलेलं आहे. खूप छानपैकी असं आता दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहे. पुंडलिकाचं आणि पांडुरंगाचं दर्शन. बहुतेक गर्दी भरपूर असेल, बघू तरी पण कसं होतं आहे दर्शन. जसं होईल जेवढा जमतो आहे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे नदीवरती. सर्वीकडे आहे ना, सर्वीकडे गर्दी भरपूर आहे. आणि वरती हा पूल आहे, पुलावरती देखील रांग लागलेली आहे पूर्ण ट्रॉफिकची गर्दी. कारण की हा अधिक महिना असल्यामुळे, अधिक मास, त्यामुळे आहे ना गर्दी भरपूर आहे. दर्शनासाठी पब्लिक भरपूर आलेलं आहे. तर आपणही दर्शनासाठी आलेलो आहे. आपली सुंदरी घेऊन सुंदरी पार्किंगला उभी केलेली आहे. आपण नदीमध्ये आंघोळ केलेली आहे. आंघोळ करून कपडे घालून गंध लावून हा व्हिडिओ शूट करत आहे. तर नक्की बघा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. बघा पब्लिक भरपूर आलेला आहे. बघा आमच्या सुंदरीला गंध लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. सुंदरी आमची बघा लावलेला आहे गंध. रामकृष्ण हरिमत आहेत. तर नदी बघा, चंद्रभागा नदी. पाणी आहे भरपूर. गेल्यावरून आपण आलो तर पाणीच नव्हतं, पण अधिक मास महिना असल्यामुळे पाणी आलेलं आहे. सर्वजण आंघोळच करत आहेत. भरपूर गर्दी आहे. झाल्यानंतर बघा वासुदेव आला होता आणि वासुदेवानं खूप छानपैकी असं हे केलेलं आहे. खूप छानपैकी त्याने केलेल्या आपल्या आईबापाच्या नावानं दान करायचं असतं, ते आपण दान करून वासुदेवातर्फे आपण दर्शन घेतलं वासुदेवाचं. आमचे बघा सुंदरीनं दर्शन घेतलं आहे. खूप छान प्रकारे बघा आहे ना किती गर्दी आहे वाळवंटामध्ये. नदी आपण चंद्रभागा नदीवरती, पलीकडे इस्कॉन मंदिर आहे. आपण आंघोळ करून चंद्रभागेमध्ये आता पुंडलिकाच्या दर्शनासाठी चाललेलं आहे. तिकडे पुंडलिकाचं मंदिर आहे. गर्दी बघतायच तुम्ही किती आहे. भाविक भक्ताची गर्दी, खूप गर्दी आहे. त्यातूनही आपण दर्शन घेण्यासाठी आता चाललेलो आहे. पुंडलिकाचं आणि नामदेव पायरीचं दर्शन घेऊ. जर पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असलं तर गर्दी एवढी आहे की बोलू नका. आपल्याकडे तेवढा वेळ पण नाही. जेवढा आपण शूट करता येतं तेवढं केलेलं आहे. बघा तर आपण पुंडलिकाच्या मंदिरासमोर आलेलो आहे. श्री पुंडलिका भेटी परब्रह्म आले का. तर पुंडलिक सर्वजण पुंडलिकाच्या भेटीसाठी येतात. नदीमध्ये स्नान केल्यानंतर आपण पुंडलिकाचं दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात नाही किंवा नामदेव पायरीच्या दर्शनासाठी जात नाही. बघा गर्दी, नावामध्ये माणसं भरपूर आहेत. आणि तिकडं लांबून तुम्हाला झूम करून दाखवतो, इस्कॉन मंदिर आहे. पब्लिक जिकडे बघेल तिकडे चंद्रभागा भक्तिमय झालेले वातावरण. एकच नाव म्हटलं तर चालेल, माऊली माऊली माऊली. खूप छान असं एकच शिखर बघा पुंडलिकाच्या मंदिराचं. आपल्याला जेवढं शूट करता येतं तेवढं तुम्हाला दाखवत येतं. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे. तरी बघत चला. आपण आजूबाजूचा परिसर ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. गर्दी भरपूर आहे. अधिक मास महिना असल्यामुळे ह्या महिन्यामध्ये नदीला आंघोळ करण्यासाठी सर्वजण भाविक भक्त येत असतात. घ्या दर्शन. गर्दी बघा आणि तुम्ही पण या, कारण ह्या महिन्यामध्ये यावंच लागतं. आंघोळ करायला भाग्य लागतं. आजूबाजूचा परिसर आपण आता पुढे नामदेव पायरीच्या दर्शनासाठी पुढे जाणार आहे. तत्पूर्वी आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो. आणि बघा तर आपण पुढे जात आहे. गर्दी भरपूर आहे बघा. गर्दी काही कमी नाही. यात ज्ञानेश्वर माऊलीची मूर्ती आहे इकडे, म्हणजेच रेखाटलेलं आहे इथं पुंडलिकाच्या मंदिराच्या पाठीमागच. तर तुम्हाला हे दर्शन घ्या. हो का, संत ज्ञानेश्वर महाराज की जय हो. संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घ्या. बुका बघा किती वाहिलेला आहे. विठ्ठल भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. दनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. घ्या दर्शन विठ्ठलाचं. बघा आता इकडे तुकाराम महाराज पण आहेत. या त्यांचंही दर्शन घ्या तुम्ही. खूप छान असं घरी बसल्या तुम्हाला दर्शन भेटत आहे. तर बघा
गर्दी आणि शिखर पण बघा. इकडे आता आपण पुढं पुंडलिकाचे मायबाप व 11 रुद्र मारुतीचे मंदिर जे आहे हे बाहेरून तुम्हाला दर्शन दाखवत आहे. त्याचंही दर्शन घ्या. श्री पुंडलिकाचे मायबाप 11 मारुती रुद्र मारुती. श्री पुंडलिक मायबापाची सेवा करीत आहेत ना, ते दाखवलेलं आहे. असं बघा कसं छान असं रूप रेखाटलेलं आहे. आमचे वासुदेव पण आलेले आहेत, भरपूर आलेले आहेत वासुदेव. अधिक मास महिना असल्यामुळे समाधीचं दर्शन घ्या. घरी बसल्या तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. भाविक भक्तांची गर्दी बघायची आहे आणि तुम्हाला पण यायचं आहे न आंघोळ करण्यासाठी अधिक मास महिन्यामध्ये चंद्रभागे नदीवरती. तर इकडं ऊसाचा रस गर्दी बघा आणि ऊन भरपूर आहे. ऊन भरपूर असल्यामुळे स्टॉल पण भरपूर लागलेले आहेत. इकडे तुम्हाला झूम करून दाखवत आहेत लांबूनचे. इकडे ब्रिज आहे बघा. ब्रिज मी माझ्या लाईफमध्ये फक्त एकादशीला बघतो तो ब्रिज ब्लॉक झालेला, पण अधिक मास महिन्यामध्ये एवढी लाईन लागलेली आहे. ह्या रस्त्याच्या पार ते त्या रस्त्यापर्यंत पूर्ण तो रोड ब्लॉक झालेला आहे. बघा वासुदेव, आपण पुन्हा एकदा तुम्हाला दर्शन दाखवत आहे जवळनं. घ्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. बघा फोटोशूट काढणारा माणसानं फोटो काढण्यासाठी बसलेला आहे, तर आपण तेही तुमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता. खूप छान अशी मूर्ती आहे. ही पुंडलिकाचं शिखर आहे. मूर्ती आतमध्ये आहे. आपण बाहेरूनच दर्शन दाखवलेलं आहे. गर्दी भरपूर असल्यामुळे आपण आतमध्ये गेलेलो नाही आणि आपण एवढं सगळं करून सरळ आपण आता वरती घाटाकडे म्हणजेच वरती जाणार आहे. बघा स्टॉल लागले आहेत, पिशव्या भरपूर आहेत. हे घाट आहे. घाट चढून वर आपण जाणार आहे आपण नामदेवपारीच्या दर्शनासाठी. बघा तर आपण चंद्रभागे नदीतून वरती आलेलो आहे घाट चढून. तर पुढं आपण बघतो आहे गर्दी किती आहे. आपण चाललेलो आहे नामदेवपारीच्या दर्शनासाठी. तर तत्पूर्वी जाताना एक रिक्षा बघितली, श्रीमंत योगी जय शिवराय. बघा किती मॉडिफाय रिक्षा केलेली आहे. खूप छान असं सजवलेलं आहे रिक्षाला. बघितली फर्स्ट टाईम मी पण रिक्षा मॉडिफाय केलेली आहे. पुढे पण रिक्षा आहे. आपण गर्दी आहे. आजूबाजूचा परिसर बघताय. स्टॉल भरपूर लागलेले आहेत. आपण आता इथून सरळ नामदेवपारीच्या दर्शनाकडे चाललेलो आहे. तर व्हिडिओ कुठेच स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा. घरी बसल्या तुम्हाला नामदेवपारीचं दर्शन, चंद्रभागेचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला होत आहे. आजूबाजूचा परिसर भक्तिमय झालेला आहे. खूप छान रेखाटलेला आहे. तुम्ही बघा गर्दी भरपूर आहे. बघा विठ्ठलाच्या मंदिराच्या समोर ही समोरचा एरिया आहे सगळा. आजूबाजूचे स्टॉल. वरती ऊन भरपूर असल्यामुळं पब्लिकची सोय म्हणून वरने शेनेट मारलेला आहे चौबाजूनी. बघा तर देशपांडे पेढे हे पंढरपुरातील फेमस पेढे आहे. मंदिराच्या समोर दुकान आहे. आपण घेतले पेढे पाव किलो खाण्यासाठी आणि प्रसाद वाटण्यासाठी तेवढंच थोडंसं. तर आपण मंदिराच्या एकदम फ्रंट म्हणजे समोरच आलेलो आहे नामदेव पायरीचं. बघा दर्शन आणि गर्दी बघा आणि नामदेव पायरीचं लांबूनच दर्शन तुम्हाला दाखवतो. तुम्ही नक्की घ्या. बघा नामदेव इथून दर्शन जर घ्यायचं म्हटलं रांगेमधून तर कमीत कमी 10-12 तास तर लागतील. असं गर्दी आहे भरपूर, कारण की आता पब्लिक भरपूर आहे. अधिक मास महिना असल्यामुळे भाविकांची गर्दी पंढरपूरमध्ये भरपूर प्रमाणात झालेली आहे. बघा तर खंडोबाची पालखी सुटकीन आलेली होती दर्शनासाठी. आता ही नदीला चाललेली आहे पालखी. फ्रंट साईडला येऊन उजवं घालून नदीला जाऊन स्नान करून देवाला आंघोळ करून पुन्हा दर्शनासाठी येतात. तर आपण नामदेव पायरीचं दर्शन घेऊन पाठीमागच्या साईडला आलेलो आहे. दक्षिण द्वार आहे इकडे. गर्दी आणि काम चालू आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला जर कोण नवीन असलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका. रामकृष्ण.